अभिजित मी चुकल्या सगळ्यांनी बघितलंय गो. तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे. तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आपण जाणार आहे भुलेश्वर या ठिकाणी. भुलेश्वर हे असं मंदिर आहे की बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे मित्रांनो. तर त्याला आपल्याला जायसाठी आपण आत्ता जो समोर पाहतोय तो पुणे सोलापूर हायवे आहे आणि आम्ही निघालो आहे इंदापूरहून पुण्याच्या साईडला. आपल्याला पुण्यामध्ये जायची गरज नाही मित्रांनो. यवतमधूनच आपल्याला टर्न मारायचा आहे भुलेश्वरला. तर हे गर्दीपासून आधी वंचित असं ठिकाण आहे, एकदम शांततेत आहे मित्रांनो. जर पुण्यात काम करणारी लोक असतील, तुम्ही आठवडाभर केलेले टेन्शन आणि रविवारी कुठं फिरायला जायचं तर तुम्हाला लांब जायची गरज नाही. तुम्ही सिंहगड फिरला असाल आणि पुण्यातली सगळी ठिकाणे तिथं फिरलाच असाल, तर बाहेर जायचं कुठं तर ह्याच्या इतका बेस्ट ऑप्शन नाही आहे मित्रांनो. आणि मी अजून तुम्हाला त्या रूटवरचं जर तुम्हाला पूर्ण दिवस घालवायचा असेल तर अजून 3 मंदिरं सांगणार आहे. ते सुद्धा मित्रांनो अशीच प्राचीन आणि अशीच महत्त्वाची ठिकाणं ठरणार आहेत. तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता आणि पूर्ण रविवार घालवू शकता. आणि फक्त 2-3 तासाचा वेळ असेल तुमच्याजवळ तर भुलेश्वर हा एक बेस्ट ऑप्शन राहणार आहे मित्रांनो. येवतचा हा बस स्टॉप आणि बस स्टॉपच्या समोरच तुम्हाला पाठी दिसते भुलेश्वर मंदिराकडे. तर ह्या रोडने आपण डायरेक्ट भुलेश्वर मंदिराच्या कमानीपर्यंत पोहोचू शकतो. दगड बसलाय त्याला, दगड मार आता मागे बसलाय बघितलं का भाऊ तर बसला असतो. नको वाटते. इथून पुढं 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर जाताच घाट सेक्शन म्हणजे डोंगर रांग चालू होईल. तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा एकदम मस्त असा व्ह्यू पाहायला मिळेल. सासवड 6 किलोमीटर जवळ आहे का? हा, आता पुण्यात आलो आपण. 3 किलोमीटर होय. 30 किलोमीटर. 30 होय, मी म्हणते 3 किलोमीटर. डोक्यात गेला की डोक्यात गेला. आमचा फोटो काढा आधी. डोक्यात गेलाय आता. हे घाटात फटक्यातच घालत. गाड्याही येते डोळ्याने बंद लोकांनी सांगितलं ते म्हातारी एवढी सांगायची असं वाटायचं मला आलं की जावं तिथं जावं खरंच जावं. एखाद दिवशी असं म्हणायचं मला. मी ना ते ह्याला या पांडेश्वरला ती लय बघ शांत ठिकाणी तिथे चिटकाय जातात माणसं. तिथं माणसं त्याला सुट्टी देत नाही. तोहनच काढले होते. केवढा घाट होय मग ती बद्रीनाथ ही पण त्यांनी पण सपाट केली. ती दगड लय त्रास झाला का नाही. दोन काढलं धुवूनच काढत ती. काय बी करायला की धुवून काढत मग. एकांत लागत आणि हे अशी सारखीच भूत येडेवाली करायला तर कसली गर्दी असते काय कुठल्या बघा आवाज तर शिव माहित नाही. लय शांत ठिकाणी असतं. पण देव किती ह्याच्यात जातो, किती ह्याच्यात असतो. थोडी माणसं जातातच. मग ही कलियुगातली कसं असेल बघा ना. कलकीश्वर. असं डोंगर आहे आमच्या तिथं देवीला जायचं. असं कुठल्या देवीला?
जायला हा मी गेलो 3 किलोमीटर आहे वर असा सरळच जायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा मी चढलेलो त्याला दरी खाली दरी वर चढायचं 1 किलोमीटर मी काढताना सगळ्यात आधी मी चढलेलो आहे का नाही काय मी सगळ्यात वरती असंच आहे असं सरळ आणि सगळ्यात आधी शिंगणापूर पासून बी वळणाचा घाट आहे मोठा घाट आहे लय मोठा घाट आहे शिंगणापूरला सरळ घाट आहे सरळ आहे पण इतकी चढायला घाट आहे असा रस्त्याला नाही एवढा घाट. रस्त्याला सपाटच आहे की. रस्त्याला सपाट आहे लईच वळणाचा आहे असं पाडलं असं मला डोंगर पाडलं. कसं पाडलंय. तेच रस्ता बी देतोय अनेक देव बी. बघा बरं. हा? आता ते काळोबाईला बी कुठं रस्ता होता का पण तसले देवाने रस्ता काढून दिलाय. लय हात लय पार बाहेर. ए गप्पा बाहेर झाले निघालाय आणला करते की अण्णा अण्णांचे कॅमेरा आयफोन बद्दल चालतंय मग आयफोन डबल कॅमेरा आहे ती भारी 260. ते नाही घेतलं तर द्यायचं. खाऊन खाऊन तिला मत व या ठिकाणी तुम्हाला बरेच वन्यजीव पाहायला मिळतात आणि त्यांचे फोटो सुद्धा रस्त्याच्या आसपास लावलेले आहेत. तर ह्या ठिकाणी जर तुम्हाला कुठं दुसऱ्या ठिकाणी जायचं नसेल आणि या ठिकाणीच थांबायचं असेल तर वनभोजनाचा आनंद देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता. येतानाच घरनं मस्तपैकी डबा भरून आणायचा आणि इथे येऊन मस्त नैसर्गिक वातावरणात पोट भरायचं मित्रांनो. हे पाहू शकता बरेच असे प्राणी पक्षी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो आता येणारं जे वळण आहे ते लक्षात ठेवा, कारण आपल्याला मंदिरावरून ज्या वेळेस आपण रिवर्स येणार आहे तेव्हा पांडेश्वरच्या मंदिराकडे जाणार आहे. त्याच ठिकाणावर उजव्या साईडला वळायचं आहे मित्रांनो. आपल्याला कुठं रस्त्या वळणा माणसं थांबतात ह्यांची काय येडे भोकाची काय गाडी चढवावं लागते. ती तसलीच आहे माणसं कुत्री हटकून हागणार नाही ना. कुत्री बघ चांगल्या रोडवरच हागणार. लई मोठा आहे म्हणून ह्याच्यावरही तात्या म्हणला टिवर सीट काढली त्यांनी गाडी. रगील असेल का हाणणार लई हाणणारा, लई रगील. कसं काय गाडी सरळच आहे का नाही? एवढे गाभरे मला तर ना लय दिवस मी रणजितच्या गाडीत मला असं म्हणजे
कडक वाटायचं महादेच्या. मग एकदाच हे करायला लागली ना, मग आताशी मी त्यांच्या गाडीवर म्हणजे असं बिंदास बसली. नाही तर पहिलं मला लई भीती वाटायची पोरांच्या गाडी म्हणायची काही पडलं तर. तर मित्रांनो, आपण मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि आपण पाहू शकताय मंदिराचं बांधकाम आपल्याला कड्याच्या कंपाऊंड पासूनच दिसून येत आहे मित्रांनो. तर पहिल्यापासून पायरीपासूनच मूर्त्यांची तोडफोड ह्या ठिकाणी झालेली आहे आणि अजून आपण बरंच काय बघणार आहे. त्याच्या आधी हे मंदिराचं बाहेरूनची जी इमारत आहे ती पाहून घ्या. डायरेक्ट मध्ये येतोय. विषय ऑल तिकडे बघ ना असा. थांबा की जरा वेळ फोटो नाही काढायचा व्हिडिओ काढायचा. उनको निकल साड़ी दे चल ना आतमध्ये. मित्रांनो, आता आपल्याला दिसते सुंदर अशी कलाकृती. ज्यांना कलेचा क देखील माहीत नाही अशा लोकांनी या सुंदर अशा मूर्त्या खंडित केलेल्या आपण पाहू शकताय. प्रत्येक मूर्ती मित्रांनो, प्रत्येक मूर्तीचा हात, मुंडकं आणि पाय पूर्णपणे खंडित केलेला आहे. आजच्या
पिढीला सुद्धा हे असं मूर्तिकाम जमणार नाही मित्रांनो. इतका फाईन आर्ट, जे फाईन आर्टचे विद्यार्थी असतात त्यांना जर हे पाहायला आणलं तर ते सुद्धा ह्याला नावजतात मित्रांनो. बघू शकता, एक मूर्ती देखील सोडलेली नाही. कोणाचं नाक, कोणाचा कान, तर कोणाचे पाय, प्रत्येक मूर्ती तोडलेली आहे. आणि हे छोटी छोटी मंदिरं ह्या मंदिराच्या आतमध्ये देखील होती. यातील मी तुम्हाला दाखवतो, या ठिकाणची विष्णू मूर्ती पूर्णपणे गायब आहे मित्रांनो. चामुंडीची मूर्ती असते. आना तलवारी, आना तलवारी. किती गणपती सरकडे रंजित दादा. तर हे होतं भुलेश्वर येथील मंदिर मित्रांनो. ह्यासारखीच अजून 2 मंदिरं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्याच्या पुढचं जे मंदिर आहे ते असणार आहे नायगावचं सिद्धेश्वर मंदिर नायगाव. तर मित्रांनो, हे मंदिर देखील म्हटले जाते की पांडवकालीनच आहे. तर या ठिकाणी आपल्याला सिद्धेश्वराची मूर्ती पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी विहीर देखील आहे, जे की सैराट पिक्चरमध्ये आपण पाहिली त्याच प्रकारची विहीर या ठिकाणी आहे. येथेही जाता जाता तुम्ही सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन जावं. यानंतर जे पुढचे मंदिर असणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे आहे पांडेश्वरचे मंदिर. कार्यक्रम
इथं सुट्टी नाही. हे बघ नाकच तोडले. फ्लॅश चालू नाही करायचं. करू का मी चालू? हो येण्यासाठी. केवढी मोठी पिंड नको घेतल्या सगळे देव नेलेले दिसतात का अण्णा? त्यातलं देव काढून नेलेले दिसतात. अयो हे काय भाऊ. काय गांडोळ ना कुठं? तिथं आपल्या मागाशी दिसतात. गांडोळ का काय काय म्हणलं तू? गांडोळ होतं का काय? मांडळ. मांडोळ काय नाही काढला की. ह्याच्यात जायला आपण म्हणलं नाही जाऊ कोण नाही. ते मागाच्या मंडीचं बघितलं कान बिन उडवलं. मुसलमानाचे राक्षस आहेत का काय? आधी मला नंदी देव आहे ते मला माहितीच नव्हतं. मी काय केलं नंदीवरतीच हे करायला लागलो बसलेलो. काय गेलो मला एवढी सर चल की वरती चल. बसायचं नाही मी ह्याच्यात. अरे चल काय का चल की वरती. पडाय बिडाय झालंय का बघू दे यायचं. सर नाही 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 आले. पडाय झालंय सर. होय का? ह्याची एक्सपायरी झाली. तू ये मला जाऊ दे जरा वर. मी बसायचो की नाही ह्याच्यात. ऑइल ह्याच्यातच काहीच नाही ठेवलं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघ नाही कुठं? काहीच नाही ठेवलं बघ. ती सगळ्यांची मुंडकी बिंडकी उडवून लाज वाटत नाही का ह्यांना थोडी? आई शपथ मी दंगल काढतो रे एकदा. ना भाऊ नक्षी से मिटा देंगे होय. हे नवीन बांधलेले आईला फोटो काढायला पाहिजेत. फक्त व्हिडिओ काढल्यावर जरा अडचण येते एडिट करा. असे सगळ्या मंदिरांचे फोटो काढायचे. इथं हे मंदिर आहेत मग फोटो दाखवायचे होय नुसते. तू कुठल्या ऍपवर नाही एडिट करतो? प्रीमियम प्रो पडलो पाया. कुंती माता मंदिर. कोणती माता म्हणजे कुठली? कुंती पांडवांची आई. हो का? तुला माहिती का ते कैलास पर्वत आहे ना? कैलास आपल्या कैलास पर्वत नाही मंदिर आहे बघ महादेवाचं मेन. ते त्यांनीच बांधलं पांडवांनी. फोटो काढू. माझ्या मोबाईलला क्लिअर नादाला आहे बघा. वाटतं पण असं एक्स्ट्रा हे करत नाही काय. आधीचं पण चांगलं होतं जरा हे होतं हे नव्हतं त्यात काय. हॅलो मित्रांनो, पांडेश्वरच्या मंदिरानंतर ना आम्ही आलो मोरगावला. आणि मोरगाव सर्वांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे मोरगावचा व्हिडिओ काढायचा होता पण खूप गर्दी म्हणजे लय गर्दी होती. आणि गर्दीत आम्ही लाईनमध्ये घुसलो. त्याच्या नादात व्हिडिओ काढायचा राहून गेला. तिथं 1-1.5 तास गेला. तर मोरगाव प्रत्येकाला माहितीच आहे, पण माझा असा प्रयत्न असतो की प्रत्येक व्हिडिओमध्ये
असं कुठलं तरी मंदिर दाखवावं किंवा कुठलं तरी ठिकाण दाखवावं जेणेकरून जे तुम्हाला माहिती नाही तुमचा वेळ जाईल. आणि ह्याच्यासाठीच माझे व्हिडिओ असतात. असं काय प्रसिद्ध पर्यटन स्थळांचे ब्लॉग करणं हे काय माझं काम नाही. तर तिथून आल्यानंतर बेकार थकलो होतो. इतका असा राऊंड हाणला होता. तुम्ही मोरगाववरूनही उलटं जाऊ शकता. म्हणजे ज्या प्रकारे आलो मी तुम्हाला रूट तर सांगणारच आहे. तर त्या रूटने गेला तर एका दिवसाची ट्रिप होऊ शकते. मोरगावच्या जवळ जेजुरी देखील आहे. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाहू शकता. गुगल मॅपनुसार तुम्ही जाऊ शकता. तर हे काय माझी फक्त मंदिरांची नावं माहिती देणं हे काम होतं. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर तुमच्या आशीर्वादाने एकदम ओके चालला आहे चॅनल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गुड बाय.